हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. आज माझी आणि अरुणची ॲनिव्हर्सरी आहे, पण त्यांना सुट्टी नसल्यामुळे आम्ही कुठं बाहेर जाऊ शकलो नाही जेवण वगैरे करायला. पण म्हटलं मग आपण घरीच काहीतरी असं बनवूया जेणेकरून मुलंही खुश होतील आणि आम्हा दोघांना पण एकत्र जेवण करता येईल. त्यामुळे मग बटर पनीरची भाजी करायचं ठरवलं. हे पनीर मस्तपैकी फ्राय करून घेतले आहेत. मसाला तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. पनीर तळून घेतलेत मी छानपैकी. हॉटेलमध्ये असे त्रिकोणी आकाराचे केलेले असतात पनीर. हे कांदे घेतलेले आहेत छोटे छोटे, तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यामध्ये लसूण, आलं आणि हे काजू बदाम घातलेले आहेत. एक नंबर आणि हॉटेलचा एकदम हॉटेलसारखाच असा टेस्ट येतो ह्या भाजीला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे थोडीशी हळद घातलेली आहे, थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे, धने पावडर, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, थोडेसे मसाले. आणि पनीरच्या मसाल्याशिवाय तर भाजी होतच नाही. अशा प्रकारे मस्त फ्राय करून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात मी हे टाकलेलं आहे, आपण फ्राय केलेलं, आणि ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घेतलं आहे मी 3 ते 4 चमचे. त्यामध्ये जिरे ॲड केलेले आहेत. हे पहा, लवंग टाकलेली आहे, तेजपत्ता, आणि हे मिश्रण आपण तयार केलेलं हे आपल्याला मस्तपैकी छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर हे मसाले आपल्याला ॲड करायचे आहे. थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे. अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर करायचं आहे. थोडासा कलर टाकलेला आहे मी. हॉटेलमध्ये असाच असतो, थोडासा कलर टाकलेला असतो, रेड कलरची भाजी असते. आणि थोडंसं दही ॲड केलं आहे, फ्रेश दही आहे हे. अशा प्रकारे हलवून घ्यायचे आपल्याला मस्तपैकी फेटून असं घेतल्यासारखं. आणि हे आपण तळलेले हे पनीर त्यामध्ये ॲड करायचे आहेत. हे हलवून घ्यायचे आहेत. थोडंसं तसंच ठेवायचं आहे. हे पनीर स्मूथ होतात, नाहीतर असे कडक लागतात ते. थोडंसं पाणी थोडं चिटकत होतं खाली, म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं. जास्त पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला. घट्टसरच ठेवायची आहे भाजी. खूप सारा रस्सा नसतो पनीरच्या भाजीला. अशा प्रकारे थोडासा पनीरचा तुकडा मी खिसून टाकलेला आहे. थोडीशी कोथिंबीर. अशा प्रकारे भाजी आपली रेडी झालेली आहे. अगदी एक नंबर हॉटेलसारखा टेस्ट लागतो ह्या भाजीचा. तुम्ही नक्की ट्राय करा. रामकृष्ण हरी.